आमदार अभिजित पाटील व ते चेअरमन असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी न करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागून त्यापैकी 10 लाख रुपये स्वीकारल्यानंतर पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केलेला स्वयंघोषित कामगार नेता किरण घोडके याला शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले। त्यावेळी गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गेल्या 2 महिन्यात विविध ठिकाणी आंदोलन करत पुणे साखर संकुल इथं उपोषण करून विठ्ठल कारखान्याचे कामगार व्यापारी वर्गांना भडकवत चुकीचा संदेश पसरण्याचं काम घोडके यानं केलंय। या दरम्यान आमदार अभिजित पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे व इतर सहकार्यांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आमदार अभिजित पाटील व विठ्ठल कारखान्याची बदनामी न करण्यासाठी तसेच विरोधात न बोलण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी केली। याविषयी नितीन सरडे यांनी पोलिसात तक्रार केली। त्यानुसार गुरुवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास कॉलेज चौकातील एका नामांकित हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला। त्यामध्ये 10 लाख रुपये घेऊन जाताना घोडकेला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलाय। शुक्रवारी तिसरे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी के काटकर यांच्यासमोर घोडकेला हजर करण्यात आले। फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांनी काम पाहिले। सोमवारपर्यंत खंडणीखोर घोडकेला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्यामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे।